वाजलेले आहेत आणि आता ब्लॉग स्टार्ट केला आहे, कारण की खूप सारी कामं होती ती पटापट करून घेतली. तरी आता स्वयंपाकाचं बाकी आहे, भात वगैरे झाला आहे, डाळ फोडणी घालायची आहे. आणि इकडे बघा अंश आला आता इथं. हाय कर, हाय हाय कर, हाय हाय हाय, बाय बाय. अरे वा बाय बाय, म्हणजे आपला अंश बोलतो. बघा अंश आमचा कसा, आणि त्या अंशला आमच्यासारखे नवीन कपडे लागतात बघा, जुने कपडे घालतच नाही ना तो. आज अंगणवाडीत नाही गेला ना तो? नाही, आज नाही नेला त्याला, मलाच काम होतं त्यामुळे. मग ऊन वगैरे पडलेलं आहे, मस्त आज ऊन पडलंय, पाऊस नाही, त्यामुळे मग बिछाणी वगैरे धुवायची होते. तर त्या सगळं सकाळीच झाल्यामुळे मग आता स्वयंपाक वगैरे आता चालू केलाय. आज ऊन पडलं त्यामुळे मग घेतलेले कपडे वगैरे धुवायला. आता दिदीला आंघोळ घालून झोपवलं आणि कपडे धुवलेत बाहेर, बिछाणे वगैरे ऊन पडले म्हणून धुवून टाकले. आणि असे बघा नखऱ्याच काय चालले, कसं करायचं, बोल काय बोलतो तू, बोल. मी मस्ती जाम करतो, मम्माला त्रास देतो. हां, पावडर बघ कशी लावली, अशी पावडर लावतात का? आज मी पावडर लावली, आता तर त्यांनी पण लगेच पावडर लावली ना अंश. तर गाईच आता अंशे पप्पा येतात कामावर, आज आलेले नाही, तोपर्यंत म्हटलं चला आता टॉर्च स्वयंपाक वगैरे करून घेऊन. भात तिकडं भात झालाय, कुकरला डाळ लावली, ती फोडणीला द्यायची आणि भाजी बाकी आहे. तोपर्यंत पटकन ब्लॉग कंटिन्यू करत राहा, स्किप नका करू आणि ब्लॉग पूर्ण बघा, ब्लॉग कंटिन्यू करत राहा. अंश बघा तोपर्यंत अंश कसा करतो ते बघा. इकडे पट इकडे डाळ घालते फोडणीला. अंशला भूक लागली, अंश बोल, असं बोलतो, बोलून दाखव बरं, ब्लॉग मध्ये बोल. गाईज, हाय गाईज, असं बोललं का तो बोलतो, म्हणजे तसं बोलतो आता. म्हणजे आमचा अंश आता बोलेल ना रे, आमचा अंश बोलेल, बोल हाय गाईज. मग मी पण ब्लॉग स्टार्ट करीन, सांग ना, म्हणजे बोलायला लागल्यावर असे कर, हाय, हात जोडून दाखव, नमस्कार, नमस्कार असं कर. बाई काय शिकवतात तुम्हाला अंगणवाडीत, बोल, अंगणवाडीत बोल, बाई काय शिकवतात अंगणवाडीत तुला? पावडर लावले, अशी लावली, टिका लावली. तर गाईज तोपर्यंत अंशची नाटकं बघा, तोपर्यंत डाळ फोडणी आमच्या अंश कसा करतो ते बघा. आता आजचा दिवस अंशचा ब्लॉग आहे, अंश बघा ब्लॉग मध्ये काय करतो ते. अंशचा पसारा पण दाखव, अंश तुझ्या खेळणी कशी टाकली ते पण दाखव. हा असं क्यू क्यू, थोडा हा असं ठेवते. हा, आणि तो उभा कशा होते काहीच बघा, पहिल्यांदा थांबा तुम्हाला दाखवते. हा, उभा कशावर राहिलाय बघा, इथे येऊन असं करतो. मी काय करायला घेतल्यावर हा बघा स्टूलवर उभा राहतो. स्वयंपाक काय पण करायला घेतलं ना किचन मध्ये का, तो असा स्टूल लावून आणि वरती चढतो. तो परत त्याची नखरे बघा. आजचा ब्लॉग हा अंशचा आहे, तर ब्लॉग अंशसाठीच आहे आजचा. तर बघा अंशचे नखरे काय चाललेत ते. मी डाळ टाकते फोडणी, आता परत अंशचे नखरे बघा. अजून पडले, पाऊस नाही, पण दीदीला पण कालपासून सर्दी जास्त झाली, त्यामुळे ती पण राहत नाही. तिला तांदूळ घातली, झोपवलं आणि बिछाणे वगैरे कपडे वगैरे सगळे धुवून घेतले, बाकीची कामं घेतली. आणि आजचे पप्पा पण येतात तोपर्यंत आता डायरेक्ट स्वयंपाक करते. भात झालाय, भाजीच राहिली, पटापट भाजी करून घेते. अंशला लागली भूक. बोल अंश, अंश ABCD बोलून दाखव. अंश ABCD बोल, ABCD बोल. हा बोल गाईज, मी हा बोल बोल बोल. आमच्या अंशला काय काय येतं बघा, आज अंशचा ब्लॉग आहे. अंशला बघा काय काय येतं तुम्हाला, अंश सगळं आज ब्लॉग मध्ये सांगेल, बोलून दाखवणार आहे. अंश बोल, बोल जोरात बोल. हा बघा मी कॅमेरा जवळ घेते अंशच्या जवळ. हा, ABCDEFG बोल बोल बोल, बोल ना. हा, ABCDEFG बोल लवकर. हा, अंशला आमच्या डायरेक्ट पोएम मध्ये बोलतात. PQRS बोल 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 बोल, बरोबर बोलतोय, बोल. हा,
अरे वा. असा अंश बघा किती भारी बोलतोय. त्यासाठी मी आज अंशचा हा स्पेशल ब्लॉग आहे. तर तुम्ही नक्की बघा आमचा अंश कसा बोलायला लागलाय. त्याला काय काय बोलायला येतं तो आज अंश तुम्हाला. अंशचा पूर्ण आज ब्लॉग अंशसाठीच आहे. तर अंश कसा बोलतो, काय काय करतो बघा. तर पुढे कंटिन्यू करत राहा आमचा अंश. बघा आता कसा काय करतो. बोल बोल अंश, तुला बोल बोल. ब्लॉग चालू आहे. हा बोल बोल. आणि बाई अंगणवाडीत कसं म्हणजे प्रार्थना कशी घेतात. प्रार्थना बोल बरं. प्रार्थना बोल. प्रार्थना बोल पटापट अंश. बाईंनी प्रार्थना कशी शिकवली अंशला बोल बरं. मग ते बोलतील तुला गुड बॉय आहे. आणि अंश अंगणवाडीत जातो ना, मग अंशला बाई काय काय शिकवतात ते त्यांना बोलून दाखव ना. बोल पटापट. तिकडे बघ अंश कसं करायचं बोलून दाखव पटापट. मग बाकीची मुलं शाळेत जातात, तू अंगणवाडीत जातो ना. अंगणवाडी पण शाळाच असते. मग तू बोलून दाखव. भातू देणार नाही मी आता. तू ब्लॉग मध्ये बोलत जा पटापट बोल. आता मी हे काय केलं अंश बोल. भातू बोल. मम्माने भातू केलं आणि मी खाणार. खाणार असं बोल. खाणार. हा अंश काय असं बोल. विठ्ठल 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 कर. हा आता ही कविता. अजून एकदा परत एकदा हा का त्यांना व्यवस्थित ऐकू दे. पोएम बोल. हा बोल. ई आय ओ. अंशची ही कविता आहे. अंश काय काय बोलतो. आज पूर्ण ब्लॉग अंशचा आहे तर पूर्ण बघा. अंश मस्ती पण किती करतो. पटापट पटापट बोल. चला बोला बोला पटापट. जेवढं काय बोलता येईल तेवढं बोलायचं. आता अंश आमचा 2-3 दिवस अंगणवाडीत गेलेला नाही. सर्दी ताप आता बरं वाटतंय. आज पण त्याला मी सुट्टी दिली. कपडे धुवायचे होते म्हणून. मग अंश आता सोमवारपासून रेग्युलर जाणार ना रे मित्रासोबत. हा अंगणवाडीत जाणार ना तू. मस्ती कमी करणार का नाही बोल. मस्ती कमी करणार की नाही तू आता. बाबू नमस्कार कसा करायचा. नमस्कार करा. नमस्कार असं नाही वरत करायचं. मग नमस्कार. बाप्पा करा. बाप्पा. एक बाप्पा करा. बाप्पा करा. चला बाप्पा करा. बाप्पा. असं करतात. असं करायचं. अरे वा. हे कोणी शिकवलं. बाईंनी. हो का. अरे वा. बघा आमचा अंश काय काय करतो. अंश पप्पा मम्मी बोल. हा बोल. पप्पा मम्मी मावशी आत्या नाना बाबा आई मावशी काका काकी नानी नाना आत्या आत्या दादा दादा आजी आजोबा. बोल बोल बोल. बघा आमच्या अंशला किती काय काय येतं. बोल बोल. मग ते बोलतील. अंश बोलायला लागला. हा बोल पटापट. मावशी. असं नाही आता असं नाही. हात नंतर हा सकाळी व्यायाम करत असतो ना. अंश असा आता व्यायाम करतो. तर बघा गाईस त्याला एवढं तरी आता बोलायला येतो. आम्ही घरी त्याचा अभ्यास घेतो रोज संध्याकाळी आणि बोलायला शिकतो. एवढा तरी बोलला येतो. अजून बोलील थोड्या दिवसांनी. मी खूप त्याला बोलण्याचा प्रयत्न करतो. बोलतो तो. अंश बोल अजून काय काय येतं. अंश मला 1 2 बोलून दाखव. हा 1 2 राहिले. 1 2 बोल बरं. बोल. 1 बोल बोल लवकर. हात कर. 1
नीट बोल, तिथे समजणार कसं? होय. हा बोल. नाही. 1 बोल बोल बोल. 2 4 5 6 7 8 9 अरे वा 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 वा, बघ आमचा अंश बोलला. म्हणजे अंश 1 2 पण येतात. हा पण तू ABCD आता पोएम मध्ये बोल. आता असं बोल, इकडे बघ. आता बोल ए, एकदा बोल असं. मग ते बोलतील तू मम्मीला मारतो, ब्लॉक चालू आहे. हा बोल A B C D E F G H I J K L M N O Q R S T U V W X Y Z. क्लॅप करा, क्लॅप 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 क्लॅप. कोणासाठी क्लॅप करा? क्लॅप क्लॅप क्लॅप. बघा आमचा अंश किती हुशार झाला. ए आता बोल, माय नेम इज अंश. असं बोल, माय नेम इज. अंगणवाडीत काय बाई बोलतात? माय नेम इज. असं कर, इकडे बघ. माय नेम इज अंश. असं बोल, अंश. बाईंनी काय सांगितलं? असं करायचं. हा असं कर, माझे नाव अंश. भरत टोपले. हा शाळा अंगणवाडी. अरे वा, असं बोलायचं. हा मग आमचा अंश आज बघा किती काय काय बोलायला लागलाय आज. म्हणजे रोज ब्लॉग करायला लागतील अंशचे. अंश रोज बोलत जाणार. आज ब्लॉग स्टार्ट केला तर अंश जाम बोलतोय. काय रे? म्हणजे हा ब्लॉग आमच्या अंशसाठी. हा आता काय काय बोलतो? बोल प्राणी बोल रे. एलिफंट. पाहू प्राण्याचे नाव बोल. एलिफंट. मांजर बोल. हाती. मांजर. कुत्ता. कुत्रा. बैल. बघा त्याला उच्चार काढायला जमत नाही, पण तो बोलण्याचा प्रयत्न करतो, बोलतो. बाकीचे जसं जमतं तसं बोलतो तो. तर मग आता आपली भाजी करू. हा तर आता इथं मी आपण इकडे फोडणीला टाकलेलं आहे आणि भात झाला तर फक्त भाजी करायची. बाकी पटकन भाजी करून कंटिन्यू करा. अंशचा दुसरा काय त्याला डान्स बघा. अंश आता डान्स कर. क्लॅप फिंगर असं फिंगर कर, हा कर. अरे वा वा, हे बघा असं चांगलं काय करताय. मग ब्लॉग मध्ये बोलत जा. हा मी भाजी करते तोपर्यंत. हा डान्स. गुड बॉय डान्स कर. दिसतो का कॅमेराचा ठेवू? म्हणजे आज आमचा अंश खूप हुशार झाला. हा ब्लॉग स्टार्ट केला म्हणून. आता बाबूचा रोज ब्लॉग करायला लागेल. पण किती भारी. हा नाच डान्स कर. एलिफंट कसं करतो? एलिफंट. हो मम्माला मारतात असं पण दाखवतो त्यांना. नाही दाखवायचं. मम्माला मारतो मग तुला बोलतील का अंश वेड आहे, मस्ती करतो, बॅड बॉय बोलतील तुला. तू गुड बॉय आहे ना. आता अंश अजून काय बोलतो? बोल बरं. मी भाजी करते तोपर्यंत अंश ब्लॉग मध्ये काय बोलतो? तर गाईस अंशची मस्ती पण आमची किती कमी झाले, किती आहे ते बघा. जास्त मस्ती करू नको, बोलतील तू बॅड बॉय आहे. हा मग ते बोलतात, ते कमेंट करून बोलतील अंश किती बोलतं. गाईस आजचा ब्लॉग हाचा आहे. तर ब्लॉग मध्ये मला छोटीशी कमेंट करून सांगा आमचा अंशला किती बोलायला येतं बघा आणि किती फरक पडलाय. आधीच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघतच असाल कसं तो बोलत वगैरे नव्हता. तर आता तरी कमेंट करून सांगा की अंशला किती फरक पडलाय. आणि बघा आम्ही अंगणवाडीतच त्याला नेतो, कारण की नर्सरीमध्ये तो बसत नाही म्हणून त्याला नर्सरीत नाही. आणि अंगणवाडीत जातो तो तरी पण अजून 3 दिवस तरी बसला असेल.
तरी पण त्याला एवढा फरक पडला आणि आम्ही पूर्ण त्याचा अभ्यास घेतो. एवढा त्याला बोलायला शिकवलं. थेरपी न लावता त्याचा आम्ही घरी अभ्यास घेतो. आता बोलतोय म्हणजे त्याला मी बोलायला शिकवलं. तर कमेंट करून नक्की सांगा का अंशला किती फरक पडला आणि अंश किती बोलतो बघा. आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगत जा. छोटीशी एक कमेंट करत जा आणि ब्लॉग नक्की बघत जा माझे. अजून पुढचे ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा. आता दिदूचे अंशचे आणि डेली ब्लॉग असे मी टाकत जाईल जसं जमेल तसं. थांबा भाजी करू हो ना, पप्पा येतील ना. आता पप्पा येतील. हॅलो, तर भाजी करून घेते. ब्लॉग कंटिन्यू करत राहतो पर्यंत. तर मी आता काहीच भाजी करायला घेतली बघा. मांदेली घेतले सुके, ते भिजत ठेवलेत आणि त्यासाठी मी ते कांदा घेतला आहे. तव्यावरती आज सुकी मांदेली करायची आहेत. तर इथे कांदा मी भाजायला घेतला आहे. त्यात लसूण घेतला आहे, टमॅटो घेतला आहे, मिरची पण टाकते. पण मिरची अंशला पण थोडं रस्सा वगैरे म्हणजे सुकं लागेल ते भाजी, त्यामुळे मग तिखी मिरची टाकत मसाला टाकेल. मग भाजी करून घेते. इकडं भात झाला आहे, इकडे डाळ झाली बघा. तुम्हाला दाखवली डाळ झाले आणि तिकडे पटकन भाजी करून घेते. आजचे पप्पा येतात तोपर्यंत आणि मग आल्यावरती जेवू तोपर्यंत पटापट आता भाजीच राहिली तर करून घेते. आणि दिदू बोलत असाल तुम्ही तर दिदू तिकडे झोळीत ती आंघोळ घालून झोपवलं आहे. आणि तुम्हाला अंशचा पस्सा दाखवते किती अंशने पस्सा राहिला. इकडे मी लाईट बंद केली, दिदू झोपली तर हा बघा सारखा त्याचा एवढा हे सगळं अभ्यास तो करत असतोय. ते काढ वगैरे त्याने किती काढलेत बघा. पुढे ते ऊन पडलं मस्त, अजून पडलं इकडं पाणी पूर्ण सुकलं. आणि एवढे मी बिछाने बघा पूर्ण बिछाने धुवून टाकलेत, असे सुरू घातलेत. त्यामुळं माझ ऊन पडलंय मस्त. बिछाने वगैरे धुतले. चला शिकडे चल, आज ऊन पडलंय, कडक ऊन आहे. पावसाचं तर काही वातावरण नाही. दिदू बघा आमची झोळी झोपले. अंश आता लागलाय परत तिकडे बघा. अंश तिकडे काय करतोय आणि इकडे भांडे वगैरे घासून ठेवले. तर पटापट भाजी करते. आणि तर गाईचा आजचा ब्लॉग हा अंशचा पण आहे आणि आमचा पण आहे, पण जास्तीत जास्त आजचा ब्लॉग हा अंशसाठी आहे. तर अंश कसा बोलतो, किती फरक पडला आहे, तर ते तुम्हाला छोटीशी कमेंट करा की अंश किती आता बोलतो वगैरे. आणि बघा कसा बोलतो ते तुम्हाला दाखवलं. चला आता अंश आता पटापट भाजी वगैरे करून घेते आणि मग जेवू. आता झालंय तसं. तर ब्लॉग मी आता इथंच एंड करते, कारण की पटकन भाजी वगैरे करून घेते. नाश्ता पण आज केलेला नाही आणि भूक लागली. तर मग असेच अंशचे वगैरे ब्लॉग येत राहतील. आता मी जसं मला जमेल तसं मी ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करेल. तर तुम्ही माझ्या ब्लॉगला जसं मला आधी तुम्ही प्रेम दिले तसंच ब्लॉगला आता पण प्रेम करत देत जा आणि सपोर्ट करा जसं आधी केलं आहे तसंच. आणि माझ्या चॅनल कोणी नवीन असाल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, कारण की अशाच माझ्या नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील लगेच. माझ्या मी व्हिडिओ वगैरे टाकले तर तुम्हाला पोहोचतील त्यासाठी. तर आता मी इथे ब्लॉग करते. आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला छोटीशी कमेंट करून नक्की सांगा. आणि अंशला आमचा किती फरक पडला आहे किती आमचा बोलतो ते पण सांगा. तुमच्याकडं पाऊस वगैरे आहे ऊन पडलेलं दादा, आमच्याकडं मस्त कडक ऊन पडलं म्हणून विछाने वगैरे घेऊन टाकले. तर पाणी काही ठिकाणी तर खूप नुकसान झालं आहे आणि पाऊस खूप झाला आहे. आमच्याकडे तरी आता पाऊस झाला आहे पाणी. तर चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय 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 बाय. अंश कडून हा आमचा ब्लॉग आहे म्हणून अंशला बाय बाय व्यवस्थित कर. बाय बाय कर पटकन. बाय बाय. हात कर तेव्हा त्यांना समजेल. कर पटकन, असं नाही करायचं. बाय बाय पटकन. अरे टी शर्ट कसा केलाय. हा पटकन कर. बाय 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 पटकन. लास्ट बाय बाय. तुझ्या हाताने हा बाय बाय लास्टला. हा बाय बाय. तर आता माझ्या जोडीला बाय बाय केला. बाय बाय. चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये.